नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र शिवाजी कोटकर कृषी सेवा समर्पण यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाची तिसरी ते चौथी फवारणी याच्याविषयी माहिती बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सध्या कापूस पिकामध्ये 3 महिने झालेले आहेत, म्हणजे 90 दिवस कापूस पिकाला कंप्लीट झालेले आहेत आणि या अवस्थेमध्ये सध्या सोयाबीन सर्वत्र पिवळ्या पडलेल्या आहेत आणि सोयाबीनवरली जेवढा बी रसशोषक किडी आहेत, पांढरी माशी आहे, ती सर्व सध्या आता कापसावर येत आहे। सध्या कापूस पिकावर चौथ्या फवारणीमध्ये आपल्याला थ्रिप्स आणि पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणात अटॅक आपल्याला दिसून येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता आता या कापूसवरती प्लॉटवरती आजचा 10वा दिवस आहे। आपण 10 दिवसाआधी याच्यावर फवारणी घेतली होती। त्याच्यामध्ये आपण काय काय फवारणी घेतली आणि कशाप्रकारे रिझल्ट भेटले ते आपण तुम्हाला बघू शकता। शेतकरी मित्रांनो, आज 10 दिवस झाले या प्लॉटवरती कुठेही थ्रिप्स तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि काही किंचित प्रमाणात तुम्हाला फक्त याच्यावर पांढरी माशी 1-2च खूप कमी प्रमाणात, कारण आता सोयाबीन पिवळ्या पडलेल्या आहेत, त्याच्यावरली सर्व पांढरी माशी सध्या कापसावर अटॅक करत आहे। तरी आपल्याला जबरदस्त असे रिझल्ट आपल्या या फवारणीतून मिळालेले आहेत। आपला 3 एकरचा कापूस प्लॉट आहे। तर शेतकरी बंधू बघू शकता, आपण याच्यावर 10 दिवसाआधी ग्रोटेक ॲग्री सायन्स या कंपनीचं थायरो सुपर हे प्रति 15 लिटरच्या पंपासाठी 35 मिली या प्रमाणात आपण याची फवारणी घेतली होती। तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता थ्रिप्स, लाल कोळी, तुडतुडा याच्यासाठी आपल्याला याच्यावर जबरदस्त असे रिझल्ट मिळाले आहेत। तुम्ही बघू शकता कापूस पिकावर कुठेही अजूनही थ्रिप्स तुम्हाला बघायला नाहीत। आज 10 दिवस कंप्लीट झालेत, कुठलंही तुम्ही झाड बघू शकता, पूर्णपणे आपल्याला याच्यावर रिझल्ट मिळालेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यासोबत आपण पेगासस प्रतिपंप 15 ग्राम म्हणजे डायफोन तुरान, तुम्ही कुठल्याही चांगल्या कंपनीचं डायफोन तुरान हे प्रतिपंप 15 ग्राम घेऊन फवारणी करू शकता। सोबत तिच्यावर आपण एक बुरशीनाशक, आपल्याला चांगल्या क्वालिटीचं बुरशीनाशक घ्यायचे आहे, ज्याच्यामध्ये आपण आमिस्टार टॉप म्हणजे ॲझेस्ट्रॉबिन घेऊ प्लस टुबेकोनाझोल या कॉम्बिनेशन असलेलं कस्तुऱ्या घेऊ शकता किंवा आमिस्टार टॉप असं कॉम्बिनेशन असलेलं कुठलंही एक बुरशीनाशक चांगलं घेऊ शकता। सोबत किंवा तुम्ही प्रोपिकोनाझोल किंवा डायपोकोनाझोल याचं कॉम्बिनेशन असलेलं ग्लोविट, हे याचे रिझल्ट छान आहेत, हे आपण बुरशीनाशक म्हणून याच्यासोबत घेऊ शकता। तसेच आपल्या सध्या पात्याची संख्या कापूस प्लॉटवर भरपूर लागलेली आहे आणि हे पाते गळू नये म्हणून याची सेटिंग चांगल्या प्रकारे होऊन म्हणून आपण ग्रोटेक ॲग्री सायन्सचं बोरॉन हे प्रतिपंप 30 ते 35 ग्राम या प्रमाणात घेऊन फवारणी केली होती। तर तुम्ही बघू शकता, हा आपला कापूस प्लॉट आहे 3 एकरचा। एकदम जबरदस्त रिझल्ट आपल्याला याच्यावर मिळालेले आहेत, कुठेही थ्रिप्स तुम्हाला बघायला मिळणार नाहीत। याचे एकदम असे जबरदस्त रिझल्ट आपल्याला मिळालेले आहेत आणि प्लॉटमध्ये एकदम ग्रीनेसपणा, लसलसी एकदम जबरदस्त आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तिसरी फवारणीमध्ये जबरदस्त तुमच्या प्लॉटवर जर सकिंग पेजचा अटॅक असेल, खूप रसशोषक किडीचा अटॅक असेल, तर आपणही याची फवारणी घ्यावी। तर शेतकरी मित्रांनो, फवारणीमध्ये 3 ते 4 आयटममध्ये घेऊन आपण फवारणी करू शकता। एक थ्रिप्स, लाल कोळी, तुडतुड याच्यासाठी आपल्याला थायरो सुपर हे घ्यायचं आहे। तसेच पांढऱ्या माशीचा अटॅक असल्यामुळं डायफोथोरॉन हे प्रतिपंप 15 ग्राम हे घ्यायचं आहे। सोबत एक बुरशीनाशक घ्यायचं आहे चांगल्या क्वालिटीचं, कारण आता सध्या धुळीचं वातावरण, भरपूर ढगाळ वातावरण आहे आणि धुळी पडत आहे, त्याच्यामुळे एक बुरशीनाशक चांगलं घेणं आपल्याला गरजेचं आहे त्यासाठी। तसेच आपल्याला याच्यासोबत एक बोरॉन हे पाते गळू नये म्हणून आणि चांगल्या प्रकारे सेटिंग व्हावं म्हणून बोरॉन घ्यायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तसेच आपण जास्तीत जास्त पात्याची संख्या वाढण्यासाठी बोरॉनसोबत आपण याच्यासोबतमध्ये टाटा बहार घेऊ शकता, याच्याही चांगल्या प्रकारे माल लागतो, किंवा एक मायक्रोन्यूटन अमिनो बेस हे घेऊ शकता। तर शेतकरी बंधूंनो, असंच या चौथ्या फवारणीचं व्यवस्थापन आपण थ्रिप्स, पांढरी माशी, तुडतुडा याच्यासाठी आपण करून चांगले रिझल्ट घेतलेले आहेत। तुम्हीही याच प्रकारे जर तुमच्या प्लॉटवर थ्रिप्स आणि पांढऱ्या माशीचा अटॅक असेल, तर अशा प्रकारे आपण फवारणी घेऊन याच्यावर आपण चांगल्या प्रकारे बंदोबस्त घेऊ शकता। बघू शकता कसा प्लॉट क्लिअर आहे, कुठेही थ्रिप्स नाही। 10 दिवस कंप्लीट झालेले आहेत, तरी अजून आपल्या प्लॉटवरती थ्रिप्सचा अटॅक नाही। तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे आपण आपल्या चौथ्या फवारणीचं व्यवस्थापन करावं आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपण जर आपल्या कृषी सेवा समर्पण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल, आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब जर केलेलं नसेल, तर कृपा करून आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करावे, जेणेकरून शेतीविषयक नवनवीन माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचत राहील। धन्यवाद।